नमस्कार। जय श्री विश्वकर्मा, जय श्री कालिका माता, जय संत भोजलिंग काका महाराज की जय, जय संत बंधू जळोजी मनोजी महाराज की जय। तुम्हा सर्वांना विनम्र 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 अभिवादन। अधिक माघ मास शुक्ल त्रयोदशी या पवित्र दिवशी विश्वकर्मांचा जयंती उत्सव संपूर्ण जगामध्ये ज्यांना प्रभू विश्वकर्मांच्या महती माहित आहे, विविध भाषिक लोक विश्वकर्मांची जयंती उत्सव साजरा करतात। इंग्रजी महिन्याप्रमाणे यावर्षी 3 फेब्रुवारी 2023 हा दिवस विश्वकर्मा जयंती उत्सवाचा आहे। या निमित्तानं विश्वाच्या निर्मितीची मूळ बीज देवता प्रभू विश्वकर्मांच्या चरणी अत्यंत नम्रपणानं विनम्र अभिवादन करतो, नमस्कार करतो, साष्टांग प्रणिपात करतो। हे प्रभू विश्वकर्मा, आपण विश्वाच्या निर्मितीची मूळ बीज देवता आहात। ओम सर्वरूपाय विद्महे विश्वकर्मा देवाय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात्। आपण खऱ्या अर्थानं जे ब्रह्म आहे ते आपण आहात। आज जयंती उत्सवाच्या निमित्तानं आपल्या चरणी साष्टांग प्रणिपात। समस्त विश्वामधल्या समस्त जीव मात्रांना आपण शुभाशीर्वाद द्यावा, हे विश्व सत्यम शिवम सुंदरम पद्धतीनं नांदावं, याकरता आपला आशीर्वाद पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, जल, पशु, पक्षी, वनस्पती, प्राणी या सर्वांना आपण द्यावा, अशा आपल्या चरणावरती नम्र याचना करतो। बंधू आणि भगिनीनो, प्रभू विश्वकर्मा दैवताच्या बाबत 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, अनेक स्मृत्या यामध्ये भरभरून प्रभू विश्वकर्मांच्या अवताराबाबत, प्रभू विश्वकर्मा या दैवतांच्या बाबत भरगच्च लिखाण आपल्याला पाहायला मिळते। या लिखाणांच्या माध्यमातून विश्वकर्मांच्या या दैवताच्या बाबतची जी महती आहे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न ह्या सर्व ग्रंथ संपदेच्या माध्यमातून केला गेलेला आहे। भारत देशापुरता विचार केला गेला तर महाभारतापासून, रामायणापासून आज अखेरपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीची चैतन्य शक्ती ही प्रभू विश्वकर्मांच्याच रूपाने आपल्याला अनुभवता येते आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। संत ज्ञानेश्वर माऊलींनी 12व्या शतकामध्ये देखिला देखिला माय देवांचा देव, फिटला संदेह निमाने तुझेपण असं म्हटलेलं आहे। म्हणजे जर देवांचा देव कोण असेल तर या अखंड जीवसृष्टीचा, विश्वाचा, या संबंध पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, जल या समस्त पंचमहाभूतामधील पशु, पक्षी, वनस्पती, प्राणी जगाच्या पाठीवर, विश्वाच्या पाठीवर सर्वांचं देव जर कोण असेल तर ते प्रभू विश्वकर्मा आहेत, आणि म्हणूनच त्यांना प्रभू असं म्हटलेलं आहे। देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे, ते सारथ्यपण पार्थाचे करीत असे, असं ज्ञानेश्वरीमध्ये उभी आहे। म्हणजे ज्याचं संबंध विश्वावरती प्रभुत्व आहे, अशी या विश्वामधील
एकमात्र देवता आहे, देवांचा देव आहे, ज्याला आम्ही चैतन्य म्हणतो, तर चैतन्य रूप सर्व जीवत मात्रानं भरून राहिलेलं आहे, ते प्रभू विश्वकर्मा आहेत. आणि म्हणून विश्वकर्मांचा गायत्री मंत्र सुद्धा आम्ही समजून घेतला तर ओम सर्व रूपाय विद्महे, या विश्वामधल्या प्रत्येक रूपामध्ये प्रभू विश्वकर्मांचा वास आहे, हे यातून आपल्या लक्षात येतं. ओम सर्व रूपाय विद्महे विश्वकर्मा देवाय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात्. या विश्वामध्ये ज्याला आम्ही ब्रह्म म्हणतो, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी, जे ब्रह्मतत्व आहे, जे चैतन्य आहे, ते दुसरं तिसरं काहीही नसून हे त्रिकालावादी सत्य आहे, आणि ते म्हणजे विश्वकर्मांचं अगाध विश्वस्वरूप आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ओम नमोजी अद्यापासून ज्ञानेश्वरीची निर्मिती केली, आणि ज्ञानेश्वरीची शेवट करताना पसायदानाच्या निमित्तानं जे पसायदानामधली पहिली ओळी लिहिली, आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान. हे देवा, हे विश्वकर्त्या, हे प्रभू विश्वकर्मा, हा ज्ञानेश्वरीचा ज्ञानयज्ञ वाघयज्ञ मी पूर्ण केलेला आहे, आणि या वाघयज्ञाच्या फलश्रुतीसाठी मला पसायदान द्या, म्हणजे मला प्रसाद द्या. विश्वाच्या निर्मितीच्या विश्वात्मक देवाला संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलेलं आहे. आपण कृपा करून थोडं मोठं मन दाखवून, थोडं चिकित्सक मन दाखवून, थोडी तर्कबुद्धी वापरून आजच्या 21व्या शतकाकडे, आजच्या कलियुगाकडे आणि भूतकाळामध्ये घडून गेलेल्या करोडो वर्षांच्याकडे आपण जेव्हा आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू, तेव्हा या विश्वामधली संपूर्ण पद्धतशीर व्यवस्था त्या गुरुत्वाकर्षणावरती स्थिर करू शकणारी शक्ती म्हणजे प्रभू विश्वकर्मा आहेत. एका भाषेमध्ये सांगायचं झालं तर या विश्वाच्या निर्मितीची मूळ बीज देवता विश्वकर्मा आहेत, आणि अशा विश्वकर्मांच्या बाबतची माहिती सर्वसाधारण आजच्या युगामध्ये तुम्ही आम्ही लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की विश्वकर्मांच्या बाबतची माहिती वर्तमान समाजामध्ये भारत देशापुरते आपण विचार केला 140 कोटी लोक आपण भारत देशामध्ये आहोत. सुमारे 13-14 कोटी लोक आपण महाराष्ट्रामधली आहोत. किती लोकांना प्रभू विश्वकर्मा नाव माहित आहे, दैवत माहित आहे, त्यांचा इतिहास भूगोल माहित आहे, त्यांची शक्ती माहित आहे? याचं उत्तर शोधावं लागेल. याचं कारण आहे, तुम्ही आम्ही प्रत्येक माणूस हा रोज प्रगतीच्या दिशांना जातो. भूतकाळामधलं सगळ्या गोष्टी विस्मरणामध्ये जातात आणि वर्तमानामधल्या आणि भविष्यासाठी अपेक्षा ठेवलेल्या गोष्टींचं स्मरण करणं हे माणसाच्या स्वभावाचा स्थायी भाव आहे. आपण लक्षात घ्या. आणि म्हणून प्रभू विश्वकर्मांचा अधिक मास माघ शुक्ल त्रयोदशी असं म्हटलेलं आहे. आता हे सुद्धा तदनंतरच्या अभ्यासकांच्या तर्कबुद्धीनं अनुभूतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे, शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरी असं म्हटलं जातं. म्हणजे जो वारकरी संप्रदायाचा मूळ पाया संत ज्ञानदेवांनी रचला असं आपल्याला माहित आहे. पण ज्ञानदेवांच्या आधी सुद्धा या वारकरी संप्रदायाचं मूळ विश्वकर्मा वंशातील सुतार समाजातील असणाऱ्या संत भोजलिंग काकांनी आणि विठ्ठलपंत कुलकर्णी या दोघांनी जीवश्य कंठश्य मित्रांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केलेली आहे. काळ पुढे जातो, मागचं विस्मरण होतं, पुढचं लक्षात राहतं.
हा मनुष्य स्वभाव आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही जेव्हा लक्षात आणण्याचा प्रयत्न करू तेव्हा आम्हाला कळेल ज्ञानेश्वर माऊलींच्या पासून ते अखंड महाराष्ट्रातल्या प्रत्येक संतांनी मांडलेलं तत्वज्ञान जेव्हा तुम्ही आम्ही काढून वाचण्याचा प्रयत्न करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आम्हाला विश्वकर्मांच्या बाबतची माहिती कळेल. आम्ही हे बघत नाही आणि म्हणून आम्हाला विश्वाच्या निर्मितीची मूळ बीज देवता असणाऱ्या प्रभू विश्वकर्मांच्या बाबतची माहिती नाही. कोणी सांगण्याचा प्रयत्न करत नाही, कोणी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. वेद आम्हाला कळत नाही. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे तुम्ही आम्ही वाचत नाही. आम्हाला हे समजत नाही. हे समजून घेण्यासाठीची संस्कृत भाषा आपल्याला येत नाही. मग अभ्यासकांनी काही मंडळींनी हे मांडलेलं आहे, परंतु तेही समजून घेण्याचा उपद्व्याप तुम्ही आम्ही करत नाही. आणि म्हणून भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी विस्मरणामध्ये गेल्या. कुठं 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 बदल होत राहतात आणि या बदलांच्या माध्यमातून नवीन स्वीकारण्याच्या भूमिकेमधनं भूतकाळामधलं खूप काही चांगल्या गोष्टी आज आम्ही विस्मरणामध्ये गेलो. आणि म्हणून वर्तमान गोष्टींच्याकडे जास्तीचं लक्ष आज आमचं निर्माण व्हायला लागलं. प्रिंट मीडिया, टीव्ही मीडिया, एपिसोड्स, मालिका याच्या समाज व्यवस्थेचा एक चेहरा आहे. सोशल मीडिया एक चेहरा आहे. या संपूर्ण चेहऱ्यामध्ये आपल्याला असं सांगितलं जातं की या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवानी केली. या सृष्टीचं पालन पोषण भगवान विष्णुदेव करतात. या सृष्टीचं नियमन म्हणजे जीवाचा अंत करण्याचं काम स्वतः भगवान शिव करतात. ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिवेणी दैवत या विश्वाच्या निर्मितीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात हे आपल्याला माहिती आहे. हे सारं काही जरी बरोबर असेल तरीही वर्तमान परिस्थितीमधली गोष्ट आहे. आणि म्हणून टीव्ही मीडियाच्या माध्यमातून अनेक चित्रपट, अनेक एपिसोड्स, अनेक पद्धतीच्या कहाणीयुक्त मालिका टीव्हीवरती लागतात. त्याच्यामध्ये ब्रह्मदेवांच्या बाबतीतल्या खूप कमी गोष्टी मांडल्या गेल्या. रामायणामध्ये थोड्या बहुत ब्रह्मदेवांची निर्मिती दाखवली, काही गोष्टी दाखवल्या, महाभारतामध्ये दाखवल्या, परंतु ब्रह्मदेवांची दाखवलं जात नाही. किंबहुना ब्रह्मदेवांची मंदिरं सुद्धा विश्वामध्ये तुम्हाला अगदी रिअर पद्धतीनं दिसतील. या सृष्टीचं पालन पोषण करणारी देवता भगवान विष्णुदेवांची काही ठराविक मंदिर आपल्याला दिसतील, परंतु विश्वाचं नियमन करणारं, जीवाचं नियमन करणारी देवता म्हणजे भगवान शिवशंकर महादेव, हर हर महादेव यांची मंदिरं मात्र आपल्याला गावोगावी दिसतील. त्याच्या पाठीमागची काय कारणमीमांसा असू शकेल, त्याची तर्कबुद्धी, त्याची कारणमीमांसा, त्याची चिकित्सा होऊ शकते. परंतु या सगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या या ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि भगवान शंकरांचे तदनंतर जे झालेले अवतार त्याबद्दलच्या कहाणी दाखवत असताना विश्वकर्मांना या सर्व दैवतांच्या, राजे रजवाड्यांचे महाल बांधणारे, जहाज बांधणारे, किल्ले बांधणारे या पद्धतीची देवता, कलाकार देवता, कारागीर देवता म्हणून विश्वकर्मांच्याकडे पाहिलं गेलं. आपण अनेक मालिकांच्या मध्ये पाहतो. मी इतक्या डीप मध्ये जाऊ शकत नाही. विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं हा व्हिडिओ प्रवचनाचा भाग आपल्या समोर मी सादर करतो आहे. पण या सगळ्या गोष्टींच्याकडे जेव्हा आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू, वेदांतामध्ये आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू, वेदांतांचे उपपौरुषेय वेद आम्ही जेव्हा वाचण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आम्हाला काही गोष्टी प्रभू विश्वकर्मांची खरी ओळख करून सांगणारे आपल्याला लिखाण वाचता येईल. खरं तर हे वेद ईश्वर निर्मित मानले गेलेले. शास्त्र, पुराण ही मनुष्य निर्मित आहेत, संत निर्मित आहेत, व्यक्ती निर्मित आहेत, पण वेद ही ईश्वर निर्मित आहे. आणि म्हणून चारी वेदांचा जेव्हा आपण विचार करतो किंवा संत ज्ञानेश्वरांच्या पासून ते संत तुकाराम महाराजांचे पिंपळनेरचे निळोबाया शिष्य इथपर्यंत जर महाराष्ट्रातल्या साधू संतांची जर मांदियाळी आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर सुमारे 68 संत महाराष्ट्रामध्ये
संत ज्ञानदेवांच्या पासून ते निळोबारायांच्या पर्यंत जन्माला आलेले आपल्याला पाहता येते. या प्रत्येकाने जे तत्वज्ञान मांडलं, खरं तर समाज व्यवस्थेच्या कुठल्याही शब्दांकित मीटरमध्ये विश्वकर्मा हे नाव बसवता येत नाही. तुम्ही गायनामध्ये सुद्धा विश्वकर्मांचं नाव वापरून बघा, तुम्हाला समेला उतरता येत नाही. तिथं कुठंतरी संगीताचं ज्ञान ज्यांना असेल त्यांना मी म्हणतो ते पटेल. आणि म्हणून कदाचित काळानुवेळी जशी आपण जशी गणपती बाप्पांची नावं अनेक आहेत, एका एका देवांची अनेक नावं आहेत, तशी विश्वकर्मांची उपनावं म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश, आदि माया, काली ही सगळी नावं आहेत. हे आपण ओघानं पाहणार आहोत. देवा आम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळतील. वेद पुरुष पौरुषेय प्रवरविधी वेदांतामध्ये काही श्लोकच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी समजून घेता येतील. वेद पुरुष पौरुषेय प्रवरविधी वेदांतामध्ये एक श्लोक आलेला आहे. न च भूमी न च जल न तेजो न वायव्य न च ब्रह्मा न च विष्णू न च तारकः सर्व शून्य परावलंबे स्वयंभू विश्वकर्मणे नमः. आता याचा अर्थ काय हो, कधी समजून घेतो आपण. न भूमी म्हणजे ज्या भूमीवरती हे सारं जड जीव बसलेले आहेत, वास्तव्य करता आहेत, पशु पक्षी वनस्पती प्राणी जेही तुम्हाला मला दिसत आहे, हे सगळे जीव भूमीवरती आहे. आणि हा वेद सांगतो, हा श्लोक सांगतो की भूमीचंच अस्तित्व नाही, न भूमी. आता आपल्याला सगळ्याला माहित आहे जीवांची निर्मिती पाण्याविना हवेविना राहू शकत नाही. आणि दुसऱ्या श्लोक मध्ये म्हणलंय की न जल म्हणजे पाण्याचं अस्तित्व नव्हतं, न तेजो न वायव्य. तेजो म्हणजे सूर्यनारायण, चंद्रनारायण, अनेक तारांगण सुद्धा नव्हती. नवे यापुढे जाऊन असं म्हटलेलं आहे न वायव्य, हवेशिवाय कुठलाही जीव, मुंगीपासून ते अगदी डायनासोर पर्यंत पशु पक्षी वनस्पती प्राण्यामधला कुठलाही जीव अन्न पाण्या हवा विना जगू शकत नाही. आणि मग हा श्लोक सांगतो न भूमी न जल न तेजो न वायव्य. भूमी नव्हती, जल नव्हतं, तेज नव्हतं, वायव्य नव्हतं. नवे हा श्लोक पुढे जाऊन असं सांगतो नच ब्रह्मा. आपल्याला काय सांगितलं जातं की ब्रह्मदेवानी या सृष्टीची निर्मिती केली. काही अंशी हे सत्य आहे, काही अंशी बरोबर आहे, पण त्याच्या अगोदरच्या मांडण्या जर आपण विसरून गेलो तर विश्वाच्या निर्मितीच्या मूळ बीज देवतेचाच स्मरण तुम्हाला मला होणार नाही. विश्वाच्या निर्मितीची मूळ बीज देवतेचीच भक्ती आम्ही करू शकणार नाही. आणि त्यामुळं त्यांचा आशीर्वाद पण आपल्याला त्यांच्या उप अवतारामधून घ्यावा लागेल, मूळ अवतारामधून नाही. आणि म्हणून आम्हाला मूळ तत्व जोपर्यंत आम्ही पाहत नाही, ती चैतन्य आम्ही पाहत नाही, ते समजून घेत नाही, तोपर्यंत आम्हाला विश्वकर्मा कळणार नाही. नच ब्रह्मा नच विष्णू म्हणजे ब्रह्मदेवांचं अस्तित्व नव्हतं, नच विष्णू विष्णुदेवांचं अवतार वास्तव्य नव्हतं, नच तारकः म्हणजे हे जे आकाशामध्ये जे तारांगण आहे, सूर्यचंद्र तारांगण आहेत, हे पण नव्हतं. सर्व शून्यम परावलंबन म्हणजे सगळं शून्य अवस्था आहे. आपण म्हणतो ना शून्याला काहीही किंमत नाही, तशी या विश्व हा शब्द सुद्धा अस्तित्वामध्ये नव्हता, जीव हा शब्द अस्तित्वात नव्हता, पृथ्वी आप तेज वायू आकाश जल हा शब्द अस्तित्वामध्ये नव्हता. तेव्हा असं म्हणलेलं आहे की स्वयंभू विश्वकर्मणे नमः. विश्वकर्मांचा अवतार मात्र या सर्वांच्या अगोदरपासून आहे. आणि म्हणून या समस्त विश्वाच्या निर्मितीची मूळ बीज देवता विश्वकर्मा प्रभू भगवान आहेत. प्रभू आहेत ज्यांचं विश्वावरती प्रभुत्व आहे, सर्व जीवसृष्टीवरती प्रभुत्व आहे, चराचरावरती प्रभुत्व आहे, निसर्गावरती प्रभुत्व आहे, पंचमहाभूतांच्या वरती प्रभुत्व आहे, ब्रह्मदेवावर, विष्णुदेवावर, भगवान शंकरांच्या वरती, आदिमाया कालिकेवरती. आणि समस्त मैथुनी सृष्टीच्या नंतर जी निर्माण झालेली जी मनुष्य जीव आहे, जो तुम्ही आणि मी आहे, त्या सगळ्यांच्या जीवावरती
जर चैतन्य शक्तीचा वास कोणाचा असेल आणि या सर्वांच्या निर्मितीची मूळ शक्ती कोणती जर आकार आली असेल तर ती प्रभू विश्वकर्मा आहे. आणि म्हणून विश्वकर्मांचा गायत्री मंत्र तोच तुम्हाला मला मार्गदर्शन करतो. ओम सर्व रूपाय विद्मही. जे जे रूप आपल्याला दिसत आहेत, देव, दानव, यक्ष, गंधर्व, मनुष्य, सगळे जीव, त्या सर्वांच्या रूपामध्ये कोण आम्हाला दिसते? ओम सर्व रूपाय विद्महे विश्वकर्मा देवाय धीमहि. विश्वकर्मांचंच चैतन्य रूप या सर्व जीवसृष्टीमध्ये आम्हाला दिसतंय. तन्नो परब्रह्म प्रचोदयात. या विश्वामध्ये ही विश्व कार्यरत असणारी जी परब्रह्म शक्ती आहे ती विश्वकर्मा भगवान आहेत, ही याच्यामधून आपल्याला लक्षात येतं. या सगळ्या गोष्टींची चर्चा करताना, या सगळ्या गोष्टींची चिकित्सा करताना, या सगळ्यांच्या गोष्टीवरती तार्किक विचार करत असताना, या सर्व गोष्टींच्या वरती सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून विचार करत असताना आपल्या एकच लक्षात येतं, या विश्वाची मूळ निर्मितीची बीज देवताच विश्वकर्मा आहेत, म्हणून त्यांचं नाव विश्वकर्मा आहे. लक्षात घ्या, या विश्व ज्यांच्या संपूर्ण शक्तीने निर्माण झालेलं आहे अशा देवतेचं नाव प्रभू विश्वकर्मा आहे. मात्र करोडो वर्षांचा काळ गेला, त्यामुळे त्या गोष्टी विस्मरणामध्ये गेल्या आणि नवीन 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 काळाप्रमाणे काही गोष्टी आल्या आणि आज त्या गोष्टी आम्ही स्वीकारतो आहे. आज हळूहळू दैवतांच्या अस्तित्वामधून संतत्वाच्या अस्तित्वाकडे आपण आलेलो आहे. संतांचे मंदिर बांधू लागलेलो आहे. येणाऱ्या काळामध्ये जी पण दैवत, ब्रह्मादेव, विष्णुदेव, भगवान शंकर, ही मंदिरं सुद्धा हळूहळू पुढच्या काही हजारो वर्षानंतर निघून जातील आणि नवीन नवीन मग महापुरुषांची मंदिरं सुद्धा येतील. आज बांधू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधतात लोक, संत ज्ञानदेवांचं मंदिर बांधलं जातं, संत जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर बांधलं जातं. ही काळाप्रते होत असलेल्या बदलाची नांदी आहे. हेच आपण समजून घ्यायला पाहिजे. करोडो वर्षांच्या पूर्वी विश्वाच्या निर्मितीची मूळ विश्व निर्मितीची बीज देवता विश्वकर्मांच्या बाबत सुद्धा या कालातीत झालेल्या बदलाचाच हा परिणाम आहे की ते आमच्या विस्मरणामध्ये गेलेला आहे. आणि म्हणून विश्वकर्मांची मंदिर आपल्याला कुठं दिसत नाही. ती असायला हवीत. ती असायला हवीत. एखादं झाड असेल तर त्याच्या मुळाशी पाणी घातलं तर ते झाड वटवृक्षामध्ये रूपांतर होईल. मग या विश्वाच्या निर्मितीचं मूळ बीज जर विश्वकर्मा आहेत, तिथं जर आम्ही पुण्यकर्म केलं, तिथं जर आम्ही सेवा केली, तिथं आम्ही प्रार्थना केली, त्या शक्तीला आम्ही जाणलं, ती चैतन्य आमच्यामध्ये आहे, अहम ब्रह्मास्मी, त्या विश्वामध्ये जी चैतन्य आहे ते प्रभू विश्वकर्मांचं आहे आणि तेच चैतन्य आपल्या प्रत्येकामध्ये आहे. याचा समन्वय जेव्हा आमच्या लक्षात येईल, विश्वकर्मांचं अस्तित्व गीतेमध्ये सांगत असताना श्रीकृष्ण परमात्मांनी विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवलं असं म्हटलं जातं. या विश्वरूप दर्शनाचा अर्थ सुद्धा तोच आहे. या विश्वाच्या चराचरामध्ये जी शक्ती वास करते आहे, जी शक्ती आकाराला आलेली आहे, जे दैवत आकार आलेला आहे, ते विश्वरूप दर्शन म्हणजे सुद्धा विश्वकर्मांचंच दिव्य दर्शन आहे. आणि ते पाहण्याची दृष्टी अर्जुनाकडे नव्हती. त्याचे डोळे दिपून गेले. आज ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे सुद्धा प्रभू विश्वकर्मांच्या योग्यतेची तराजू जोखू शकलेले नाही. ते सुद्धा थकून गेलेले आहेत. असं वर्णन आपल्या करोडो वर्षांच्या ऋषीमुनी, साधुसंत, महापुरुषांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आपण कालाप्रती पुढचा प्रवास करतो आहे, ज्याला आपण इंटरनेटचं युग, विज्ञानाचं युग असं म्हणतो. अशा 2023 वर्ष सुरू झालं. या 2023 वर्षामध्ये आज 3 फेब्रुवारीच्या दिवशी आपण विश्वकर्मांची जयंती उत्सव साजरा करतो आहे. हे साजरं करत असताना हे विश्वकर्मा दैवत कोण आहे त्याचा पूर्ण परिचय, सूक्ष्म परिचय, चैतन्य शक्तीचा परिचय तुम्हाला करून देणं हा आजच्या या माझ्या सुसंवादाचा हेतू आहे, उद्देश आहे. आणि म्हणून
या सगळ्या गोष्टी मला तुमच्या सोबत सांगण्याचं कर्तव्य आहे. आपण सगळी जण, मी मगाशी सांगितलं तसं, 12व्या शतकामध्ये संत ज्ञानदेवांचा अवतार झाला, जन्म झाला. ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर अनेक साधू संत महाराष्ट्राच्या या आपल्या भूमीमध्ये जन्माला आले. 16व्या शतकामध्ये संत जगद्गुरु तुकाराम महाराज हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण याच 16व्या शतकामध्ये 3 तुकाराम महाराज होऊन गेलेले आहेत हे आपल्याला माहिती नाहीये. काही जुन्या पिढीतल्या काही लोकांना माहिती आहे. एका पिढीपासून ते तत्वज्ञान पुढच्या पिढीपर्यंत गेलं नाही तर ते विस्मरणामध्ये जाणार आहे. आणि त्याच दिव्य हेतूने आजचा हा व्हिडिओ मी बनवतोय. विश्वकर्मा मीडिया न्यूज चॅनलच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ मी असेल नसेल, पण जोपर्यंत युट्यूब ही संकल्पना भविष्य काळामध्ये अस्तित्वात असेल तोपर्यंत आज मी मांडत असलेला विचार तिथं जिवंत राहील. कोणाला पाहता येईल, कोणाला वाचता येईल, कोणाला समजून घेता येईल. आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपलं परमकर्तव्य म्हणून आपल्याला करण्याची गरज आहे. 16व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज, जे सदेह वैकुंठाला गेले असं आपण म्हणतो, असे एक तुकाराम महाराज. दुसरे तुका विप्र. आज जे देशपांडे, कुलकर्णी, जोशी ही जी वंशावळ आपण मानतो, ज्याला आपण ब्राह्मण समाज म्हणतो, या ब्राह्मण समाजामध्ये तुका विप्र जन्माला आलेले होते. आणि तिसरे तुकाराम महाराज होते, त्यांचं नाव विश्वकर्मा वंशीय सुतार समाजामधील तुकाराम करमार, संत तुकाराम करमार. त्यांचे गुरूंचं नाव होतं ब्रह्मानंद स्वामी. आणि म्हणून त्या ब्रह्मानंद स्वामींच्या इच्छेनं संत तुकाराम करमारांनी त्यांच्या उत्तर आयुष्यामधलं त्यांचं नाव होतं तुका ब्रह्मानंद स्वामी महाराज. समान अवस्थेमध्ये 3 तुकाराम महाराज 16व्या शतकामधले. त्यापैकी हे संत तुकाराम करमार, जे विश्वकर्मा सुतार समाजाचे होते, आणि त्यांच्या गुरूंचं नाव स्वीकारण्यासाठी, अजरामर करण्यासाठी आणि त्यांच्या इच्छेसाठी संत तुकाराम करमारांनी त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये संत तुका ब्रह्मानंद स्वामी महाराज असं नाम धारण केलं आणि आपलं जीवन जगले. अनेक अभंग त्यांनी दिलेले आहेत. हा आजच्या सुसंवादाचा पूर्वार्ध होता. आता याचा उत्तरार्ध संत तुकाराम करमारांनी प्रभू विश्वकर्मांच्या महती सांगणारा, प्रभू विश्वकर्मांचा परिचय करून देणारा, प्रभू विश्वकर्मांच्या बाबतची सूक्ष्म आणि व्यापक माहिती सांगणाऱ्या एका अभंगावरती निरूपण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मला जेवढं जमेल माझ्या सत्सद विवेक बुद्धीने किंवा परमेश्वर मला सुचवतील त्या पद्धतीच्या आकलन शक्तीप्रमाणे या अभंगावरती मी निरूपण करणार आहे इथून पुढच्या भागामध्ये. विश्वकर्मा सुतार समाजातील संत तुकाराम करमार म्हणजेच संत ब्रह्मानंद स्वामी महाराज 16व्या शतकामध्ये त्यांनी काही अभंग लिहिलेले आहेत. काळाप्रते काही प्रकाशित झाले असतील, काही झाले नसतील, ज्याचा प्रसार प्रचार झाला नाही, ते विस्मरणात गेलं, याचा अर्थ ती सत्य नाही असं नाही. या अभंगाची रचना आणि अभंगाचे विश्लेषण आणि अभंगाचे शब्द निर्माण करताना, ऐकताना, समजून घेताना आपल्या लक्षात येईल की प्रभू विश्वकर्मा नेमके कोण होते, त्यांची परिचय आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला करून घेता येईल. तुकाराम करमार अभंगाचा सुरुवात करत असताना आपण एका ओळीवरती मांडत त्याचं विवेचन करणार आहोत, म्हणजे तुम्हाला मला समजून घेता येईल, समजून सांगता येईल आणि तुम्हालाही समजेल आणि तुम्ही कोणाला तरी समजवू शकाल आणि ते तुम्ही समजवावं, तुम्ही कोणाला तरी सांगावं. कोणतीही माहिती आपल्यापुरती ठेवू नये. आणि म्हणून मी विनंती करेन की जी मी काही संवाद साधतोय हे जर तुम्हाला सत्य वाटत असेल, पटत असेल, रुजत असेल, तर तुम्ही
तुमचे मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत ही संकल्पना, हा युट्यूब व्हिडिओ ज्या लिंकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलेला आहे तो तुम्ही इतरांच्या पर्यंत देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ते आपलं परम कर्तव्य आहे, हे मानून करायला पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला आपणच ऐकतो, पाहतो आणि आपण सोडून देतो. पण ही संकल्पना गेले अनेक वर्षोनुवर्ष तुम्हाला आणि मला कळलेली नाही, ते पुढच्या माणसाला सांगायला पाहिजे याची विचार तुम्हाला मला करायचे आहे. हे अभंग सांगण्यापूर्वी अजून एक संदर्भ आपल्याला सांगतोय. 12व्या शतकामध्ये संत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेची 4 आदर्श लेकरं, ज्यांना आम्ही विश्वाच्या या समस्त वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक मानतो. वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर माऊलींनी रोवला असं म्हणतो. तर त्याच काळामध्ये एक संत होऊन गेलेले आहेत, हठयोगी चांगदेव महाराज. हे हठयोगी योगीराज चांगदेव महाराज हे सुद्धा 12व्या शतकामध्ये त्या गादीचे वारसदार होते. जी गादी, ज्या अधिकार गादीवरती ते बसले होते, ती गादी 1400 वर्ष भूतकाळामध्ये चालत 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 पुढे आली होती. आपल्या सर्वांना अभ्यास करणाऱ्या माणसाला माहित आहे की आपल्याकडे पूर्वीचं हे तत्वज्ञान एका गुरूंनी त्याच्या एका शिष्याला देणं, अशा पद्धतीची संकल्पना होती, अशी धर्मसंकल्पना होती. आणि मग असे 1400 वर्ष एका गुरूंनी पुढच्या शिष्याला, एका गुरूंनी पुढच्या शिष्याला, एका गुरूंनी पुढच्या शिष्याला अशी माहिती सांगत 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 त्यावेळच्या वर्तमान 12व्या शतकामध्ये त्या गादीवरती बसलेले जे अधिकारी पुरुष होते, हठयोगी होते, योगीराज चांगदेव महाराज, हे सुद्धा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजामधील होते. या चांगदेव महाराजांनी सुद्धा विश्वकर्मांची आरती लिहिलेली आहे, ही 12व्या शतकामध्ये लिहिलेली आहे. त्या आरतीमध्ये सुद्धा चांगदेव महाराज विश्वकर्मांना विश्वंभरा असं म्हणतात की तुम्ही विश्वाच्या निर्मितीचे भगवान देव आहात, प्रभुत्व आहात. असे चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष ज्या एका गुरूंनी एका शिष्याला सांगितलं होतं, आता 12व्या शतकामध्ये 1400 वर्ष होती. आता संत ज्ञानेश्वर महाराजांचा काळ संपून 12व्या शतकानंतर आज आपण 21व्या शतकाकडे आलोय. सुमारे 850 वर्षाचा काळ पूर्ण होऊन गेलेला आहे. ते 1400 वर्ष आणि ही 850 वर्ष, तर तुमच्या लक्षात येईल जवळपास 2-2.5 हजार वर्षाचा काळ गेला. ह्या संकल्पना कुठेतरी तुम्हाला लक्षात घेण्याची गरज आहे. आता आपण आपल्या अभंगावरती येऊया, कारण व्हिडिओ खूप मोठा करणं माझा आजचा उद्देश नाही. पण प्रभू विश्वकर्मांची महती, प्रभू विश्वकर्मांची दैवत्व शक्ती आणि विश्वकर्मा नेमके आहेत कोण हे सांगण्याचं प्रयोजन विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं मी माझं परम कर्तव्य समजून करतो आहे. आणि ते काही आधारभूत, संदीप दीक्षित बोलतो याला काही अर्थ नाही आहे, मी बोलतच नाही आहे, मी सहप्रमाण काही गोष्टी आपल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथून पुढे सुद्धा संत तुकाराम करमार, जे संत तुका ब्रह्मानंद स्वामी महाराजांच्या अभंगाचा आधार घेऊन प्रभू विश्वकर्मांची महती आपल्यासोबत सांगण्याचा, समजवण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. संत तुकाराम करमार आपल्या अभंगामध्ये सांगतात की विश्वकर्मा तोची आहे शंकर, पार्वतीचा वर आदिपुरुष. लक्षात घ्या, विश्वकर्मांचाच पहिला अवतार ब्रह्मदेव, दुसरा अवतार विष्णुदेव, तिसरा अवतार भगवान विष्णू शिव. शिव वेगळा अवतार आहे आणि शंकर हा अवतार वेगळा आहे. शिवांनी शंकराचा अवतार घेतला, आदी माया कालिकेने पार्वतीचा अवतार घेतला आणि तिथून मैथुनी सृष्टीची रचना सुरू झाली. शिव वेगळे आहेत, शंकर वेगळे आहेत. जे अभ्यासक आहेत ते जे खोलामध्ये जातील त्यांच्या लक्षामध्ये येईल. आदी मायेचा अवतार हा पार्वती मातेचा अवतार आहे आणि भगवान शंकर आणि पार्वती माता इथून मैथुनी सृष्टी सुरू झाली आणि तिथून मनुष्य जीव आकाराला आलेला आहे.
आता त्याचा काळ खूप 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 वर्षापूर्वीचा आहे. त्यालाही विस्मरण होऊन नवीन 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 संकल्पना अनेक वेळा युगांतर बदलामध्ये आलेल्या आहेत. तुकाराम करमार महाराज, तुका ब्रह्मानंद स्वामी या अभंगाची सुरुवात करत असताना सांगतात, ह्या अभंग जेव्हा त्यांनी लिहिलेला आहे 16व्या शतकामध्ये, तेव्हा सगळ्या ठिकाणी भगवान शंकरांची पूजा अर्चा केली जात होती. भगवान शंकरांना आदिदेव भगवान मानलं जात होतं आणि म्हणून त्या संकल्पनेचा धागा विचारामध्ये घेऊन तुकाराम महाराज, तुकाराम कर्माकर महाराज, तुका ब्रह्मानंद स्वामी महाराज भगवान शंकरांचा संदर्भ घेऊन प्रभू विश्वकर्मांची ओळख तुम्हाला मला या अभंगाच्या माध्यमातून करून देतात. काय म्हणतात ते? विश्वकर्मा तोची आहे शंकर, पार्वतीचा वर आदिपुरुष. विश्वकर्मा कोण आहेत असं तुका ब्रह्मानंद महाराज सांगतायत. तुकाराम महाराज, ब्रह्मानंद स्वामी महाराज हे सांगतायत की विश्वकर्मा आहेत तेच शंकर आहेत. कारण ओम सर्वरूपाय विद्महे विश्वकर्मा देवाय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात्. या विश्वकर्मांच्या गायत्री मंत्राचा भावार्थ स्वीकारून, त्याचा अर्थ स्वीकारून, त्याचा आधार घेऊन तुका ब्रह्मानंद स्वामी महाराज तुम्हाला मला सांगतायत, विश्वकर्मा तोची आहे शंकर, पार्वतीचा वर आदिपुरुष. त्या पार्वतीचा जो वर आहे, पार्वतीचा जो पती आहे, तो भगवान शंकर, तो दुसरा कोणी नाही. ते दैवत म्हणजेच विश्वकर्माचं अस्तित्व रूप आहे, अवतार रूप आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये तुका ब्रह्मानंद स्वामी असं म्हणतात की आदिपुरुष केले पंचभूतिकांशी, सारासार त्याशी 4 शून्य असं म्हटलेलं आहे. आदिपुरुष, आदिपुरुष म्हणजे आपण जे मगाचपासून विश्वाच्या निर्मितीची मूळ बीज देवता म्हणतोय. आधी असतं आणि नंतरचा काळ असतो तर नंतर असतो. आपण म्हणून म्हणतो ना मूळ स्थान आणि प्रतिष्ठान. तिथूनच प्रतिष्ठानाचा नवीन शब्द अपभ्रंश आला, प्रतिष्ठान. तर आदिपुरुष केले पंचभूतिकांशी. आदिपुरुष म्हणजे कोण? भगवान शंकरांनी या पंचभूतिका म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू हे जे पंचतत्व आहेत, हे जे निसर्ग आहे, या निसर्गाची रचना कोणी केली तर आदिपुरुष केले. आदिपुरुष म्हणजे प्रभू विश्वकर्मांनी ह्या पंचमहाभूतांना जन्माला घातलं. आणि त्याच्या पुढे म्हटलंय सारासार त्याशी 4 शून्य. आता 4 शून्य म्हणजे काय? मगाशी आपण बघितलं, न भूमी न जल न तेजो न वायव्य न च ब्रह्मा न च विष्णू न च तारकः सर्व शून्यम परावलंबम सर्व स्वयंभू विश्वकर्मणे नमः. इथं तो अर्थ येतो सारासार त्याशी 4 शून्य. मी मगाशी सांगितलं की आपल्याकडे प्रचलित प्रघात आहे की विश्वाच्या निर्मिती ब्रह्मदेवाने केली. म्हणजे या अभंगामध्ये पहिलं शून्य ब्रह्मदेव आहे, दुसरं शून्य भगवान विष्णू आहे, तिसरं शून्य भगवान शिव आहेत आणि चौथं शून्य आदिमाया कालिका आहे. हे 4 शून्य कुणी निर्माण केले म्हणजे 4 अवतार कुणी घेतले? भगवान विश्वकर्मांनी घेतले. आणि म्हणून असा हा अर्थ होतो, विश्वकर्मा तोची आहे शंकर, पार्वतीचा वर आदिपुरुष, आदिपुरुष केले पंचभूतिकासे, सारासार त्याशी 4 शून्य. खूप सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न आपल्याला तेवढा वेळ नाही. पुढे जाऊन तुका ब्रह्मानंद स्वामी असं म्हणतात, 4 शून्यातून मंतोनी सार, 4 शून्यातून मंतोनी सार, नवनीत हे थोर 5वे. काय याचा अर्थ? 4 शून्य म्हणजे ब्रह्मदेव, विष्णुदेव, शिव आणि आदिमाया कालिका. या 4 शून्यातलं मंथुनी नवनीता म्हणजे आपण दुधाला विरजन लावतो, त्याचं दही बनतं, त्याला घुसळण्याचा प्रयत्न करतो, त्याला मंथून करतो म्हणतो आपण, त्याला घुसळतो आणि त्यातून जे नवनीत निर्माण होतं, 4 शून्यातून मंथुनी सार, ते लोणी असतं ना, साजूक तूप असतं, ती त्याचं सार आहे. नवनीत हे थोर 5वे. आता 5वं थोर नवनीत कोण आहे तर ते प्रभू विश्वकर्मा आहेत. असं
संत तुकाराम करणाऱ्यांना सांगायचं आहे. 4 शून्यातुनी मंतुनी सार नवनीत हे थोर पाचवे, पाचवे ते शून्य तोच विश्वकर्मा समस्त सर्वता पोटी आले. 5वं शून्य कोण आहे? 5वं शून्य तेच आहे, ते प्रभू विश्वकर्मा आहे. आणि समस्त सर्वता पोटी आले. ओम सर्व रूपाय विद्महे. सर्व रूपांच्या मध्ये जे अस्तित्व, जे चैतन्य आहे, तो वास आहे, मूळ बीज देवता आहे, ते कोण आहे? तर प्रभू विश्वकर्मा आहेत. समस्त सर्वता पोटी आले, सर्वांच्या पोटी आले. आपण म्हणतो ना, या अवतारातून तो अवतार, पोटातून जन्म होतो, पोटातून जन्म होतो, गर्भातून जन्म होतो. आणि म्हणून गर्भावस्थेमधला जीव सोहम 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 मंत्र जपतो. अहम ब्रह्मास्मी. ब्रह्म म्हणजे जी ईश्वरी शक्ती आहे, जी चैतन्य शक्ती आहे, ते विश्वकर्मा शक्ती आहे, तीच मी आहे. त्याला अहम ब्रह्मास्मी आपण असं म्हणतो. आणि म्हणून समस्त सर्वता पोटी आले. याचं 4 शून्यातुनी मंतुनी सार नवनीत हे थोर पाचवे, पाचवे ते शून्य तोच विश्वकर्मा समस्त सर्वता पोटी आले. विश्वकर्मांच्याच पोटामधून, विश्वकर्मांच्याच निर्मितीमधून हे विश्व आकाराला आलेलं आहे. म्हणून त्यांच्या पोटामधून हे विश्व निर्माण झाले असा त्याचा अर्थ आहे. पोटामधून म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्या संकल्पनेमधून, असा त्या शब्दशः अभंगातला अर्थ आहे. पुढे जाऊन तुका ब्रह्मानंद महाराज असं म्हणतात, अर्धमात्रा तैशी पाचवे ते सुवर्ण. अर्धमात्रा तैसे पाचवे ते सुवर्ण वेदाशीही मौन पडे गेले. जे अर्धमात्रा तैसे पाचवे सुवर्ण, पाचवे शून्य सुवर्ण कोण आपण म्हणतो तर प्रभू विश्वकर्मा. आता प्रभू विश्वकर्मांच्या बाबतची माहिती सांगण्याकरता तुकाराम महाराज असे पुढे जाऊन म्हणतायत, वेदाशीही मौन पडले. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे जे ईश्वर निर्मित वेद आहेत, हे वेद सुद्धा मौन पडले, म्हणजे गप्प झाले. एवढी अगाध शक्तीचं वर्णन करणं वेदांच्याही आवाक्याच्या पलीकडची गोष्ट आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं, विश्वकर्मा हा शब्द कुठल्याही गायन कलेच्या मीटरमध्ये बसवता येत नाही. आणि म्हणून कदाचित विश्वकर्मांच्या बाबतचे गीत अभंग आपल्याला कमी ऐकायला मिळत असावीत, असा माझा तर्क विचार आहे. आता पहा, पुढे जाऊन काय म्हटलेलं आहे की वेद सुद्धा मौन पडले, गप्प झाले. आपण म्हणतो ना, आता मला याच्या पुढे काहीच सांगता येणार नाही. अचंबित होणं म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलो की भगवद्गीतेचा 18 अध्याय भगवद्गीतेमधले सांगत असताना जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवलं, तेव्हा अर्जुन सुद्धा मौन पडला. अर्जुन म्हणतो की देवा, आता हे माझ्या आवाक्याच्या पलीकडचं आहे. तसं वेद सुद्धा सांगताय की प्रभू विश्वकर्मांच्या खोलवर जाऊन, सूक्ष्म आणि व्यापक जाऊन माहिती समजून घेण्यामध्ये वेद म्हणून आम्ही सुद्धा बिनकामी आहोत, आम्ही सुद्धा निकामी आहोत, आम्ही सुद्धा परिपूर्ण नाही आहोत, आम्ही सुद्धा मौन पडलेलो आहे. आता आम्हाला क्षमा करा, आम्ही याच्या पुढे प्रभू विश्वकर्मांचं बकान सांगू शकत नाही. असे वेद सुद्धा थकून गेले असं संत तुका ब्रह्मानंद स्वामी महाराज म्हणतायत. आता पुढे ते काय म्हणतायत पहा, वेदांच्या पोटी जन्मले ही शास्त्र, वेदांच्या पोटी जन्मले ही शास्त्र, शुद्ध जे पवित्र गीतामाय. आता वेदांच्या मधनच 5000 वर्षापूर्वी भगवान शंकरा, प्रभू विश्वकर्मांच्या अवतारानंतर ब्रह्मदेव, विष्णुदेव, भगवान शंकर आणि त्याच्यानंतर गीतेच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण परमात्मांनी जे तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं, ती गीता त्या ठिकाणी जन्माला आली. अशा प्रकारचा वेदांच्याच पोटी जन्मली ही शास्त्र, या वेदांच्या पोटीच हे तत्वज्ञान जन्माला आलं आणि ते गीतेच्या रूपाने समाजाच्या पुढे आलेलं आहे. ही गीता भगवान श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाला सांगितली, ही गीता माय आहे, गीता आई आहे. आणि म्हणून विश्वाची माय, विश्वाचा पिता विश्वकर्मा भगवान आहेत, हे या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं. पुढं काय म्हटलेलं आहे बघा, गीता झाली विश्वकर्त्याच्या उच्चारे, गीता झाली विश्वकर्त्याच्या उच्चारे, त्याचे सारासार भागवत. त्याच्यानंतर भागवत
हा ग्रंथ सुद्धा आपल्याकडे भागवताची पारायण घडतात, भागवताच्या कथा पुराण सांगितली जातात. पण तिथं सांगितलंय गीता झाली विश्वकर्त्याच्या उच्चारे, विश्वकर्ता असणाऱ्याच विश्वकर्मांच्याच अवतारामध्ये भगवान कृष्ण परमात्मानी ही गीता अर्जुनाला सांगितली. ही गीता त्या अर्जुनाच्या रथावरती बसून हनुमानरायाने ऐकली. हीच गीता संजयानी सूक्ष्मामध्ये ऐकून धृतराष्ट्राला सुद्धा सांगितली. पण दुर्दैवानं धृतराष्ट्र हा डोळ्याने आंधळा होता, तसा तो संवेदनाने सुद्धा आंधळा होता, तो मनानं बुद्धीनं सुद्धा आंधळा होता. त्यामुळे धृतराष्ट्राला संजयानं गीता सांगून सुद्धा कळली नाही. पण भगवान शिवांचे अवतार असणारे रुद्र त्या रथावरती बसून ती भगवत गीता स्वतः श्रीकृष्णांच्या मुखामधून अर्जुनाला सांगितली जात होती. तेव्हा ती गीता प्रत्यक्ष भगवान शिव अवतार असणाऱ्या रुद्र अवतारामध्ये हनुमानरायाने ऐकली, संजयानं ऐकली. ही गीता माई आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात. गीता झाली विश्वकर्त्याच्या उच्चारे, त्याचे सारासार भागवत. ती भागवत त्या गीतेच्या पुन्हा सारासारमध्ये आणखीन नवनीत मध्ये पुढे आले, आणखीन घुसळलं आणि त्यातून भागवत या ग्रंथाची निर्मिती झाली. भागवती बोध उद्धवाशी केला. भागवतानी जीवनाचा सूक्ष्म आणि व्यापक बोध उद्धवाला केला. तैसा प्रगटला विश्वकर्मा. उद्धवाला विश्वाच्या निर्मितीमध्ये जे प्रगट दिसलं ते विश्वकर्मांचं सूक्ष्म आणि व्यापक रूप दिसलं. हे संपूर्ण पंचमहाभूतामध्ये सर्व जीवसृष्टीमध्ये हे यामध्ये सांगण्याचा प्रयत्न संत तुकाराम महाराज करतायत. वेद शास्त्री तैशी भागवती गीता. वेद शास्त्री तैशी म्हणजे ह्या वेदांच्या मधलं जे शास्त्र आहे तेच भगवद्गीतेमध्ये आलं. भगवती गीता आहे सर्वामूर्ती विश्वकर्मा, आहे सर्वामूर्ती विश्वकर्मा. या सगळ्यामधलं जे मूळ तत्व आहे, मूळ चैतन्य आहे, हे प्रभू विश्वकर्मा आहेत. हे संत तुका ब्रह्मानंद स्वामी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. लक्षात घ्या. तयाशी करणी जगी वाढविली, तयाशी करणी जगी वाढविली, विश्वकर्मा त्याला माये बाप. या विश्वामध्ये, या विश्वाची करणी कर्तुक ज्याची महती ज्यानी ज्यानी वाढवलेली आहे त्या सगळ्यांच्या पोटी मायबाप कोण असेल तर विश्वकर्मा भगवान आहेत. आणि आम्ही म्हणून देव ही संकल्पना सांगतो. देव या संकल्पनेमध्ये आज आम्ही असं म्हणतो, मराठी शब्द देव आहे आणि इंग्लिश शब्द गॉड आहे. गॉड या शब्दाचं स्पेलिंग बघितलं तर GOD गॉड. जी म्हणजे जनरेट्स करणं, ओ म्हणजे ऑपरेट्स करणं आणि डी म्हणजे डिझॉल्व्ह करणं. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ज्याच्या सत्तेने घडतं तो गॉड आहे आणि त्यालाच मराठीमध्ये आपण देव असं म्हणतोय. आणि त्यालाच वेद विश्वकर्मा म्हणताय. हे समजून घेण्यासाठी तितक्या सूक्ष्म आणि तितक्या व्यापक पद्धतीची विचार प्रणाली तुम्हाला मला आत्मसात करावी लागेल. तेवढी विचार बैठक आपल्याला निर्माण करावी लागेल. आणि म्हणून गीता सांगत असताना भगवान अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्माने जेव्हा गीता सांगितली आणि तीच संत ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला मला सांगताना त्या ज्ञानेश्वरीमध्ये ओवी सांगितलेली आहे. अर्जुनाची पांती जे परिसने अयोग्य होती तेत कृपा करून संती अवधान द्यावी. अर्जुनाच्या विचार क्षमता पंक्तीला बसून जेव्हा तुम्ही आम्ही ती गीता वाचण्याचा प्रयत्न करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू, तेव्हाच ती आम्हाला समजेल. आज अर्जुनाच्या विचाराची पंगत किती श्रेष्ठ होती, किती सूक्ष्म व्यापक होती, किती तर्क विचार बुद्धीची होती, ही तुम्ही आम्ही भगवद्गीता समजून घेताना आम्हाला लक्षात येतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणजे तुका ब्रह्मानंद स्वामी, तुकाराम कर्माकर यांनी सांगत असताना या सगळ्या गोष्टी तैसा प्रगटला विश्वकर्मा, या सगळ्यांच्या रूपाने जे 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 आपल्या समोर आज आहे, जे जे विस्मरणामध्ये गेलेलं आहे आणि जे जे भविष्यामध्ये सुद्धा प्रगट होणार आहे, ते सारं काही विश्वकर्मांच्याच चैतन्य शक्तीमधून निर्माण होणार आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, गीता माईनीच सांगितलेलं आहे, उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या पंचमहाभूतामधून जे जे जन्माला आलेलं आहे
ते नाश पावणार आहे, जे नाश पावणार आहे ते पुन्हा 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 अस्तित्वाला येणार आहे, पुन्हा पुन्हा नव्याने जन्माला येणार आहे. आणि म्हणून आम्ही या जीवनाचं चक्र समजून घेत असताना म्हणून असं म्हटलेलं आहे की आत्मा कधीही मरत नाही, शरीर मरतं. शरीर इथूनच या मातीमधून मिळालेलं आहे, तिथंच आम्हाला ठेवायचं आहे. उपजे ते नासे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ही संकल्पना तुम्हाला मला कळायची असेल, जी कळेल तेव्हाच आम्हाला विश्वाच्या निर्मितीची मूळ बीज शक्तिशाली चैतन्य शक्ती देवता प्रभू विश्वकर्मांचा परिचय होऊ शकतो. तैसा प्रगटला विश्वकर्मा. हे विश्वकर्मांच्याच निमित्तानं हे विश्वाच्या मधलं सगळं प्रगटलेलं आहे असं संत तुका ब्रह्मानंद स्वामी सांगतात. पुढे ते काय सांगतात बघा. वेद शास्त्री तैशी भागवती गीता आहे सर्वामूर्ती विश्वकर्मा. भगवद्गीता हे सगळे ग्रंथ वगैरे हे विश्वकर्मांच्याच मुखामधून आलेले आहेत, विश्वकर्मांच्याच मूळ अवतारानंतर उपअवतारामधून आकाराला आलेले आहेत. हे ज्यांनी ज्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान आहे. हे सगळं काय मग विठ्ठल असेल, राम असेल, हे सगळे अवतार भगवान विश्वकर्मांच्याच नंतरचे अवतार आहेत. हे संत तुका ब्रह्मानंद स्वामी या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला सांगण्याचा प्रयत्न करतायत. तयाची करणी जगी वाढविली. ही करणी आहे, हे कर्तबगारी आहे, हा प्रवास आहे, हा प्रपंच आहे, हे जीवन जगण्याचा एक यज्ञ आहे. तो जो जो करणार आहे आणि ह्या करण्याची जगमहती जो वाढवणार आहे तो सगळा विश्वकर्मांच्याच मायबाप मध्ये, म्हणजे विश्वकर्मांचाच तो त्या प्रत्येकाचा मायबाप विश्वकर्माचा आहे. अशा प्रकारची संकल्पना या अभंगामधनं संत तुकाराम ब्रह्मानंद स्वामी आपल्याला मांडतात. पुढे ते काय मांडतात. होते भक्तराज तुझं वाखाणित, होते भक्तराज तुझं वाखाणित, नाव नाही घेती कलियुगा. कलिदेवा. आता आपल्याला कलिदेवाचा म्हणजे आपण जर ह्या 16व्या शतकातली संकल्पना म्हणजे माग आजपासून 450 वर्षापूर्वी, आज आपण 21व्या शतकाकडे चाललोय, 450 वर्षापूर्वीचा काळ आठवला तर्कबुद्धीनं, व्हिज्युअलायझेशननं, तर आपल्या लक्षात येईल त्यावेळेला कलियुगाचा प्रचंड उत्माद समाज व्यवस्थेमध्ये मांडणाऱ्या त्या व्यक्तींनी त्याचा प्रसार प्रचार केला होता. परंतु या तुकाराम ब्रह्मानंद स्वामींच्या या ओळीचा अर्थ आपण समजून घेतला. होते भक्तराज तुझं वाखाणीत. जे जे तात्विक, भौतिक, समर्पित, श्रद्धाळू भक्त होते, चिकित्सक भक्त होते, त्या सगळे भक्त फक्त तुझीच महती वाखाणीत होती, तुझंच बकान करत होती. कुणीही त्या कलियुगाचं नाव सुद्धा घेत नव्हतं. कारण कलियुगाचं नाव, कलीचं नाव सुद्धा घेण्याची गरज नाही जर तुझं नामस्मरण आम्ही करत असेल तर. आणि म्हणून माऊली सांगतात, देखिला देखिला देवांचा देव, फिटला संदेह निमाले तुझेपण. आपल्या अखंड जन्मोजन्मींचा संदेह जर मिटायचा असेल, आम्ही सुद्धा त्या ब्रह्मतत्वामध्ये, स्वहम तत्वामध्ये जर विलीन व्हायचं असेल, तर आम्हाला सुद्धा प्रभू विश्वकर्मांच्या चरणी समर्पण करण्याची आवश्यकता आहे. आमची सुद्धा तीच अवस्था आहे. आईच्या गर्भावस्थेमध्ये अहम ब्रह्मास्मीचा मंत्र प्रत्येक जीव जगतो आणि जन्माला आल्याबरोबर त्या कळी काळाचा घाला त्या प्रत्येक जीवावरती येतो आणि कोहम कोहम म्हणायला लागतो. आणि खरं सांगू का, माणसाचा जन्म उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्मापासून तो आम्हाला त्या मुक्त अवस्थेला जायचं आहे. परंतु आईच्या गर्भावस्थेमध्ये स्वहम तत्व आहे आणि जन्मानंतर कोहम तत्व आहे. कोहम म्हणजे काय, तर मी कोण आहे, मी कोण आहे त्याचा परिचय विसरून जाणं. आणि मन पुनरपी जननम पुनरपी मरणम जठरे जननी असं म्हटलेलं आहे गीतेमध्ये. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा त्या विश्वकर्मांच्या चैतन्य शक्तीमध्ये, मूळ विश्व चैतन्य शक्तीमध्ये समरस होणं, विलीन होणं, मोक्षाप्रती जाणं, यासाठी नवीन नवीन जन्म तो आत्मा घेत असतो. आता या वर्तमान जीवामध्ये या देहाचं नाव संदीप दीक्षित, या आत्म्याचं नाव काय, या आत्म्याचं वय काय. आत्मा हा निरंतर आहे, तो मरत नाही, तो जळत नाही, तो अग्नीनं जळला जात नाही, हवेनं वाहून जात नाही. हे गीतेनंच तुम्हाला मला सांगितलेलं आहे. आणि म्हणून होते भक्तराज तुझं वाखाणीत, नावही न घेती कलियुगा.
कलियुगाचं नाव सुद्धा तुम्हाला मला घ्यायची गरज नाही. आम्हाला कुठल्याही इतर अनिष्ट शक्तींची भीती बाळगण्याचं कारण नाही. केव्हा? जेव्हा आम्ही प्रभू विश्वकर्मांच्या चरणी समर्पण निर्माण करतो, प्रभू विश्वकर्मांची महती गातो, प्रभू विश्वकर्मांची भक्ती करतो. प्रभू विश्वकर्मांनी तुम्हाला मला आखून दिलेला मार्ग, त्या मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला या सगळ्या गोष्टीचं भय वाटण्याचं कारण नाहीये. विश्वाचे महादेव विश्वकर्मा आहे. विश्वाचे मोहन विश्वकर्मा जाण, भक्ता घरी आले दास्यत्वाशी. आज सर्व अवतारामध्ये ज्यांनी ज्यांनी दास्यत्व केलं, सेवा केली, ते सगळे अवतार विश्वकर्मांच्या रूपाने आहेत. हे या संपूर्ण अभंगाचं रूपक आहे. खूपसा वेळ आपण बोलत राहिलोय. या अभंगामधल्या प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक विषयाचा अर्थ समजून घेत असताना विश्वकर्मा वंशातीलच जे संत तुका ब्रह्मानंद स्वामी आणि पूर्वाश्रमीचं त्यांचं नाव संत तुकाराम करमार यांनी मांडलेले अनेक अभंग आहेत. त्यापैकी एक असणारा अभंग आज मी मुद्दाम का निवडला? आजच्या युगामध्ये तुम्ही आम्ही प्रभू विश्वकर्मांच्याच महतीला विस्मरणामध्ये गेलेलो आहे. आणि या प्रभू विश्वकर्मा या विश्वाच्या मूळ निर्मिती देवतेचा परिचय तुम्हा आम्हाला असायला पाहिजे. तरच आम्ही त्या दैवताची भक्ती, त्या दैवताची शक्ती जाणू आणि त्यांच्या चरणाशी लीन होण्याचा प्रयत्न करू. हा या सगळ्या पाठीमागचा, मांडण्या पाठीमागचा माझा उद्देश होता. आणि म्हणून तुम्ही आम्ही ओम सर्वरूपाय विद्महे विश्वकर्मा देवाय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात या गायत्री मंत्राच्या, विश्वकर्मांचा गायत्री मंत्राच्या माध्यमातून समजून घेण्याची गरज आहे. या विश्वाच्या निर्मितीमध्ये प्रत्येक जीव हा विश्वकर्मांच्याच रूपामधून प्रगट झालेला आहे आणि विश्वकर्मांच्याच रूपामध्ये विलीन होणार आहे. पण त्या मोक्ष अवस्थेला जाण्यासाठी तुम्हाला मला आमची सत्सद विवेक बुद्धी जागं ठेवून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मांडलेलं जे तत्व आहे, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांची, ही संकल्पना आम्ही आमच्या हिताला जागे राहणं, मग ते आत्मस्वरूपी जागे राहणं. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जीवनाचे 4 पुरुषार्थ तुम्हाला मला सांगितलेले आहेत. धर्म नावाची संकल्पना म्हणजे ब्रह्मतत्व, विश्वकर्मा तत्व समजून घेणं. आज हे 4 पुरुषार्थ जगत असताना आम्ही जगता जगता जिथं आमचा देह ठेवणार आहोत, तिथून पुन्हा जन्माला येणार आहोत, त्या अवस्थेमध्ये आम्ही समरस होऊन या विश्वकर्मा चैतन्यामध्ये विलीन होणार आहोत का पुन्हा एकदा पुनरपी मरणम पुनरपे जननम जठरे जननी यामध्ये आम्ही वाहत राहणार आहोत. हा विचार ज्यानी त्यांनी आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ये विश्वकर्मा वंश हम सबका, ये विश्वकर्मा वंश हम सबका. हे तुम्ही आम्ही आजच्या अधिक मास शुक्ल त्रयोदशी विश्वकर्मा जयंती 3 फेब्रुवारी 2023 च्या निमित्तानं हा एक सुसंवादात्मक हा एक व्हिडिओ आपल्या सेवेसाठी बनवला, आपल्यापर्यंत पोहोचेल. आपण तो समजून घ्यावा. एका वेळेत घेता नाही आला तर परत परत पाहावा, तो संग्रहित करून ठेवावा. तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ समजून घ्यायला, ऐकायला, बघायला लावा. कारण विश्वकर्मांचं मूळ तत्व आम्हाला समजलं तर आम्ही त्या दिशेनं आमची पावलं पडतील, अन्यथा नाही पडणार. ही विनंती तुम्हा सर्वांना करेल. विश्वकर्मा मीडिया न्यूज हा युट्यूबचा चॅनल अशाच गोष्टी, शाश्वत ज्ञान, विज्ञान, अध्यात्म, सुसंस्कार हे समाजापासून आता आपण त्याच्यापासून फारकत घेतोय, त्या विषयाला जोडणं यासाठी हा चॅनल काम करतोय. फ्रिक्वेन्सी ज्याला आपण वेव्ज म्हणतो, तर त्या विश्वकर्मांची चैतन्य वेव्जला तुम्हाला मला जोडण्याचं काम या विश्वकर्मा मीडिया न्यूजच्या माध्यमातून जे भगवंत संत महापुरुष सुचवतील, बोलवतील, ते बोलण्याचा प्रयत्न या विश्वकर्मा मीडिया न्यूजच्या या विश्वकर्मा विचारपीठावरून आम्ही आपल्या समोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न करतो आहे. आम्ही परिपूर्ण नाही आहोत, यामध्ये चुका असू शकते.
पण अंतरी आत्मा, जो आत्मा माझा सुचवतोय, मला रुचतंय, पचतंय, मला समजतंय, हा हे असं असू शकेल. आणि तेच तुमच्या बरोबर या सर्व विश्वकर्मा जयंतीच्या आजच्या या व्हिडिओच्या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा, पुन्हा पुन्हा पाहावा. तुमचे मित्र, नातेवाईक, जवळच्या व्यक्तींना सुद्धा हे ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ लिंक तुम्ही जरूर पाठवावी, अशा प्रकारची विनंती. हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल, तुम्ही सदस्य झाला नसाल, तर अत्यंत विनामूल्य विश्वकर्मा मीडिया न्यूजचे तुम्ही सदस्य होऊ शकता. चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जो आहे, घंटेच्या आकाराचा जो आकार आहे, त्याच्यावरती ऑल व्हिडिओ नोटिफिकेशन साठी क्लिक करा. म्हणजे आम्ही शाश्वत ज्ञान, विज्ञान, अध्यात्म, सुसंस्कार यासाठीचे जे व्हिडिओ, लाईफ चेंजिंग एज्युकेशन, आयुष्य बदलवण्यासाठी उपयुक्त होणारं जे तत्वज्ञान आहे, ते आम्ही या विचारपीठावरून आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. आज हे सुसंवाद चिंतन विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं आहे, म्हणून प्रभू विश्वकर्मांच्याच आदेशानं, शक्तीने, त्या प्रेरणेनं हे मांडण्याचा प्रयत्न झाला. आणि हे सगळं आहे ते त्यांच्याच चरणी समर्पित करतो, तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. शेवटी प्रभू विश्वकर्मांच्या नामाचा जयघोष थोडासा चालीमध्ये, आणि मग हा एक भाग इथं क्रमशः होईल. अजून आपण काही गोष्टी, संत तुकाराम ब्रह्मानंद स्वामींचे अनेक काही अभंग आहेत, ते प्रभू विश्वकर्मांच्या महती सांगणारे, ते पुढच्या एपिसोड्समध्ये, पुढच्या व्हिडिओ भागामध्ये आपण नक्की पाहूया, या प्रकारची विनंती. श्री विश्वकर्मा, 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 श्री विश्वकर्मा. जय विश्वकर्मा, जय विश्वकर्मा, जय विश्वकर्मा. मनपूर्वक धन्यवाद. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन, रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व बीटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.